आणि वारीच्या वाटेवर जे वारकरी दमतात त्यांना विश्रांती घेता यावी यासाठी ही बसण्याची सोय केली. मोठा मंडप आहे त्याच्यामध्ये सर्व वारकऱ्यांना आराम करता येईल शासनाने केलेली आहे. त्याच्यामध्ये या हवेसाठी काही थंड हवेसाठी मशीन लावलेले आहेत. पाय दाबण्यासाठी अनेक मशीन लावलेले आहेत. खूप जास्त मशीन लाईन मध्ये मशीन व्यवस्था आहे. आणि सब खायला घेणार इकडे आणलं मस्त लोक झोपले. इकडच्या बाजूला काही नाही, हे बाजूला मशीन आहे. एकदम मजेत निवांत वारकरी झोपले आहे, आराम करतात. काही लोक पान खातात. व्यवस्था चांगली इकडे पायाचं मसाज करणं आहे की नाही ते पायी मसाज करून आणि काय पेन असेल त्यांच्यासाठी या संस्था काम करतात. आणि हे चरण सेवा सुरू होते, तेल लावून जातात. त्याच्यामध्ये पूर्ण नॉलेजचा फायदा घेणारी पण काही मंडळी आहे. त्यानंतर शासनाने हिरकणी कक्ष पण केलेला आहे. ज्या स्तनपान करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था असावी म्हणून त्यांच्यासाठी ही हिरकणी कक्ष असा वेगळा इथे केलेला आहे. आणि काही वैद्यकीय सेवा पण इथं उपलब्ध आहे. शासनाच्या वतीने बेड उपलब्ध करून दिलेले ज्यांना खरंच ॲडमिट करण्याची गरज आहे अशा पेशंटसाठी, म्हणजे वारीमध्ये ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे किंवा सलाईनची गरज आहे अशांसाठी इथं स्वतंत्र व्यवस्था आहे, बेड लावलेले आहेत. इंजेक्शन पण देतात. ORS वाटप आहे, गोळ्या ही सगळी हा सगळा पंचायत समितीचा स्टाफ का झेडपीचा PC. शासनातर्फे इथं पुरुषांसाठी स्नानगृह वारीच्या वाटेवर तयार करून देण्यात आलेली. अगदी शॉवर लावून ठेवलेले आहेत वारकऱ्यांसाठी, शॉवरची व्यवस्था आहे आणि खूप चांगली सोय शासनाच्या वतीने करण्यात आलेली. प्रत्येक वारकऱ्याला एक शॉवर वापरता येईल अशी 100 शॉवर या बाजूला आणि 100 शॉवर दुसऱ्या बाजूला पुरुषांसाठी, पलीकडच्या बाजूला महिलांसाठी शॉवरची व्यवस्था केलेली आहे. पलीकडे इकडं महिलांसाठी आहे.
हे पोटांसाठी घ्या बाजूने त्याला दुसरी पण बाजू आहे ते दोन्ही बाजूने ते वापरता येत असेल शॉवर पार्कस्थळावर करण्यात आलेली आहे. ही जी राहण्याची सोय आहे जे दिंडीचे प्रमुख आहेत त्यांच्यासाठीची ही सोय आहे. जे पालखीबरोबर पहिल ही सगळं व्यवस्थापनची टीम चालते त्या टीमसाठीच हे सगळे तंबू त्या टीमसाठी आहे. त्यातली काही मंडळी पुढे आलेली आहेत आणि ते आता इथं जेवण घेत आहेत.